तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही हे सगळं जे काय करतोय ते तुम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी करतोय? नाही, आम्ही हे सगळं तिच्यासाठी करतोय. ती तुमच्याहून भयंकर आहे, तुम्ही परवडलात पण ती नाही. आता ती या घरात आली आहे आणि आता तिला माझं ऐकावंच लागेल. अरे कोण ती? कोणाबद्दल बोलतोय तू? तुम्ही पाहुण्या म्हणून 4 दिवस या घरात आलात. 2 दिवस पाहुणचाराचे संपले. आता अजून 2 दिवस सुखाने राहायचं असेल तर शांत राहा. ह्रीं क्लीं 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 स्वाहा, ह्रीं क्लीं 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 स्वाहा. दगडाबाई, तुझी मनमानी अजिबात चालणार नाही. बऱ्या बोलाने निघून जा या घरातून, नाहीतर तुझी काय खैर नाही. सांगतोय तुला, नीट ऐकून घे, तुझी काय खैर नाही. गप रे. ही दगडाबाई अशी नाही ऐकणार. प्रियांका, ही 2 पानं तिच्यावरून वाळ, परत ठेव आणि हे पाणी घरातून बाहेर गेल्यानंतर नैऋत्य दिशेला जे चिंचेचं झाड असेल त्यावर टाकून ये. ठीक आहे. आणि ऐक, परत येताना मागे वळून बघू नकोस. जा. ठीक. आणि ऐक, तुला असं वाटेल की मागून कुणीतरी हाक मारतय, पण मागे वळून प्रतिसाद देऊ नकोस. मागच्या वेळेला काय झालं होतं लक्षात आहे ना? काय? वहिनी बरोबर काय झालं होतं लक्षात आहे ना? असंच भार्गवी वहिनी चिंचेच्या झाडाला पाणी टाकायला गेली. परत येताना तिला कोणीतरी हाक मारली म्हणून तिने वळून बघितलं. दगडाबाई होती ना? नाही, कोणीच नव्हतं. मग ती घरी आली आणि झोपली. पण जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर बडी मोठी दाढी फुटली होती. वाट लागली होती तिची. आठवडाभर दिवसातून 2 वेळा शेविंग करायची आणि त्या दाढीची ग्रोथ इतकी फास्ट होती, इतकी फास्ट होती, इतकी फास्ट होती, इतकी फास्ट होती. हो ना सागर? हो हो हो, मीच तिचं शेविंग करायचो आणि मी पुढचे काही दिवस बेडरूम मध्ये झोपणं सुद्धा टाळलं. का? एक तर ती विचित्र दिसायची आणि दाढी टोचायची. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.